हॅलो फ्रेंड्स, आता आपण इथे रवा डोसा बनवत आहे। एका भांड्यामध्ये मी बारीक रवा घेतला आहे 1 वाटी आणि त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ आणि थोडं मीठ टाकलं आहे आणि थोडं पाणी टाकून असं एकजीव असं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि हे मिश्रण झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं। आणि रवा डोसा बनवण्यासाठी बघा मी साहित्य घेतलं आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला आणि चिली फ्लेक्स। ते ह्या मिश्रणामध्ये सगळं ॲड करायचं। चिली फ्लेक्स टाकले, थोडा चाट मसाला टाकलेला आहे, लाल तिखट टाकले, हळद टाकली आहे आणि मीठ आपण आधीच टाकलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं। इथे पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये थोडी मोहरी अशी तडतडली की हे मिश्रण असं व्यवस्थित पसरून द्यायचं आणि इथे छान असा आपला रवा डोसा तयार झालेला आहे।